नमस्कार मित्रमैत्रिणींनो. संसार, प्रेम आणि प्रतिष्ठा तिघांचाही एकाच दिवशी अंत झाला या कथेत आपले स्वागत आहे. आज सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या व्हॉट्सॲपवर 347 मेसेजेस होत्या. फोन घेऊन पाहिलं तर माझं रक्तच गोठलं. माझ्या बायकोचा, माझ्या बिझनेस पार्टनरचा आणि माझ्याच घरात घडलेल्या त्या प्रसंगाचा व्हिडिओ संपूर्ण शहरात व्हायरल झाला होता. फक्त 10 मिनिटांचा व्हिडिओ, पण त्या 10 मिनिटांनी माझे 28 वर्षांचे संसार, 17 वर्षांचे प्रेम आणि 30 वर्षांची प्रतिष्ठा सगळं काही राख केलं. माझं नाव अभय पाटील, वय 45, मुंबईतल्या अंधेरी वेस्टमध्ये राहतो. माझा बिझनेस आहे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी. गेली 15 वर्ष मी या व्यवसायात यशस्वी होतो. माझ्याकडे 2 गाड्या होत्या, 3 बेडरूमचा फ्लॅट होता, बँकेत चांगली बचत होती, माझी बायको श्वेता आणि आमचा 17 वर्षांचा मुलगा आर्यन. बाहेरून पाहिलं तर आमचं आयुष्य परफेक्ट दिसायचं, पण आतून आम्ही सगळे मरत होतो. फक्त जगत होतो एकमेकांसाठी नव्हे, तर समाजासाठी, प्रतिष्ठेसाठी. आणि आज सगळं संपलं. 15 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी आणि श्वेता तेव्हा नवे लग्न झालो होतो. प्रेमविवाह. खूप संघर्ष करून आम्ही लग्न केलं होतं. श्वेता ब्राह्मण कुटुंबातली, मी मराठा. तिच्या घरच्यांनी भलतीच विरोध केला होता, पण आम्ही एकमेकांवर इतकं प्रेम करत होतो की सगळं सोडून एकत्र आलो. सुरुवातीचे दिवस कठीण होते. मी त्यावेळी एका रिअल इस्टेट कंपनीत सेल्समन होतो. पगार फक्त 20,000 रुपये. श्वेता एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिक्षिका होती. तिचा पगार 15,000. आम्ही विलेपार्ले येथे एक छोटासा रूम भाड्याने घेतला होता. पण आम्ही खुश होतो, खरं खुश होतो. आठवतंय मला, जेव्हा महिन्याच्या शेवटी पैसे संपायचे तेव्हा आम्ही दोघं मिळून मॅगी बनवायचो आणि छोट्या बाल्कनीत बसून तारे पाहत जेवायचो. श्वेता म्हणायची, अभय, आपण एक दिवशी मोठे व्हाऊ, पण तुझं हे हसणं कधीच हरवू देऊ नकोस. मी तिचा हात पकडत म्हणायचो, तूच माझं सर्वस्व आहेस श्वेता, बाकी सगळं दुय्यम. पण आयुष्य बदलतं आणि बदलताना आपण कधी कळतही नाही. पुढच्या 5 वर्षात माझं भाग्य चमकलं. मला चांगले डील्स मिळायला लागले. मी कंपनी सोडली आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला, पाटील रिअल्टी कन्सल्टंट्स. माझ्यासोबत एक पार्टनर घेतला, विक्रम शेट्टी. विक्रम माझा कॉलेज फ्रेंड होता, चाणाक्ष, हुशार, बिझनेसमध्ये धारदार. आमचा बिझनेस चांगला चालू लागला. पहिल्या वर्षीच आम्ही 50 लाखांचा टर्नओव्हर केला. दुसऱ्या वर्षी तो दुप्पट झाला. मी आणि श्वेता अंधेरीत एक मोठा फ्लॅट घेतला, गाडी घेतली. आर्यन एका महागड्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकू लागला. बाहेरून सगळं छान दिसत होतं, पण आतून काहीतरी बदलू लागलं होतं. मी आता रोज रात्री 12-1 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये असायचो. वीकेंडला क्लायंटसोबत मीटिंग्ज, गोल्फ, पार्टीज. घरी फक्त झोपायला यायचो. श्वेताने नोकरी सोडली. ती म्हणाली, आर्यनला माझी गरज आहे आणि आता आपल्याकडे पैसे आहेत, मी घरी राहते. मला ते बरं वाटलं, कारण माझ्या मनात आता एकच विचार होता, आणखी मोठं व्हायचं, आणखी यशस्वी व्हायचं. पण या धावपळीत मी काहीतरी हरवत होतो. श्वेताचा हात पकडून तारे पाहायचे ते क्षण हरवत होते. आर्यनसोबत खेळायचा वेळ हरवत होता. आणि सर्वात महत्त्वाचं, श्वेताशी बोलायचे ते शब्द, तिच्या डोळ्यात पाहायचे ते प्रेम, सगळं हरवत होतं. विक्रम माझा बिझनेस पार्टनर होताच, तो माझा जवळचा मित्रसुद्धा बनला. तो घरी यायला लागला. सुरुवातीला महिन्यातून एकदा, मग आठवड्यातून एकदा, मग आठवड्यातून 2-3 वेळा. श्वेताला तो आवडला, कारण तो खूप सभ्य, विनम्र आणि मजेशीर होता. आम्ही तिघजण एकत्र बसायचो, गप्पा मारायचो, जेवायचो. विक्रम कुठेही गेला की श्वेतासाठी काहीतरी आणायचा, चॉकलेट, फुलं किंवा आर्यनसाठी खेळणी. सुरुवातीला मला ते चांगलंच वाटायचं. मी विचार करायचो, किती चांगला मित्र आहे, माझ्या कुटुंबाची इतकी काळजी घेतो. पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. एकदा मी घरी लवकर आलो. दरवाजा उघडला तर श्वेता आणि विक्रम सोफ्यावर बसून हसत बोलत होते. टीव्हीवर काहीतरी कॉमेडी शो चाललेला. मी आत आलो तर दोघेही थोडे चमकले. अरे अभय, तू इतक्या लवकर? श्वेता म्हणाली. हो, मीटिंग कॅन्सल झाली, मी म्हणालो. विक्रम उठला. अरे यार, मी निघतो, तुला आलायस तर तुमच्यासोबत वेळ घालव. नाही, बसलाच आहेस तर बस, मी म्हणालो. पण त्या दिवशी मला काहीतरी अस्वस्थ वाटलं. एक विचित्र भावना मनात आली. का ते दोघे इतके सहज होतेत? मी असतानाही अशीच का वागतात? पण मी तो विचार डोक्यातून काढून टाकला. मी स्वतःलाच म्हणालो, तू काय विचार करतोयस? ती तुझी बायको आहे आणि तो तुझा मित्र. पुढच्या काही महिन्यांत माझा बिझनेस आणखीनच वाढला. आम्ही दिल्लीत एक मोठा प्रोजेक्ट घेतला.
त्यासाठी मला महिन्यातून 10-12 दिवस दिल्लीत राहावं लागायचं. घरी श्वेता एकटी, आर्यन स्कूलमध्ये, विक्रम ऑफिसमध्ये. पण एकदा मी दिल्लीला गेलो होतो तेव्हा मला रात्री श्वेताचा फोन आला. अभय, आज रात्री विक्रम इथे जेवायला येणार आहे. त्याची तब्येत बरी नाही. मी म्हटलं, घरचं जेवण खाऊन जा. मला थोडं विचित्र वाटलं. श्वेता, रात्री? मी नाहीये घरी? अरे काय फरक पडतो, तो आपला मित्रच आहे ना, आणि आर्यन पण आहे. मी काहीच बोललो नाही, पण मनात एक अस्वस्थता होती. त्या रात्री मी श्वेताला 3 वेळा फोन केला. पहिल्या वेळी तिनं उचललं, हो अभय, विक्रम आलाय, आम्ही जेवतोय. दुसऱ्या वेळी, अभय, काय झालं, तू परत का फोन केलास? तिसऱ्या वेळी तिनं फोन उचलला नाही. माझं मन अस्वस्थ झालं. मी व्हिडिओ कॉल केला. श्वेतानं उचललं. ती किचनमध्ये होती. आर्यन त्याच्या रूममध्ये गेला होता. विक्रम कुठे आहे? मी विचारलं. तो निघाला अभय. काय झालंय तुला? तू अशी का विचारतोयस? काहीच नाही, मी म्हणालो. पण माझ्या मनात संशय रुजायला लागला होता. 3 महिन्यांनंतर माझा एक क्लायंट, संजय, मला भेटला. अभय, तुला काहीतरी सांगायचंय, पण बोलायचं की नाही समजत नाहीये. काय झालं संजय? सांग. यार, गेल्या आठवड्यात मी बांद्र्यातल्या एका रेस्टॉरंटमध्ये होतो. तिथे मी तुझी बायको आणि विक्रम त्यांना एकत्र पाहिलं. माझं हृदय थांबलं. काय म्हणतोयस? यार, ते खूप जवळून बसलेले होते. हात धरून बोलत होते. मला वाटलं कदाचित मी चुकीचं पाहतोय. पण काय? अभय, तू माझा मित्र आहेस म्हणून सांगतोय. काळजी घे. मला काहीतरी चुकीचं वाटलं. मी घरी आलो. श्वेताला विचारलं, तू गेल्या आठवड्यात बांद्र्याला गेली होतीस का? ती चमकली. हो. का विचारतोयस? कोणासोबत? विक्रमसोबत. आम्ही त्याच्या एका क्लायंटला भेटायला गेलो होतो. त्यानं मला सांगितलं की तुझ्याबद्दल चांगली इम्प्रेशन पडावी म्हणून मी पण यावं. मी तिच्याकडे पाहिलं. तू मला सांगितलं का? अभय, तू व्यस्त होतास. मी व्यर्थ त्रास देऊ नये म्हणून सांगितलं नाही. मला तिचं उत्तर पटलं, पण मनात शंका राहिली. मी एका प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटरची मदत घेतली. त्याचं नाव रमेश. मी त्याला सगळं सांगितलं. सर, मी तुमच्या बायकोवर आणि विक्रम यांच्यावर नजर ठेवतो. 2 आठवड्यात तुम्हाला रिपोर्ट देतो. 2 आठवड्यांनी रमेश माझ्याकडे आला. त्याच्याकडे काही फोटो होते. माझं रक्त गोठलं. फोटोमध्ये श्वेता आणि विक्रम एकत्र होते. हॉटेलमध्ये, कॅफेमध्ये, एका मॉलमध्ये आणि एका हॉटेलच्या रूममध्ये जाताना. सर, ते आठवड्यातून 2-3 वेळा भेटतात. तुम्ही ऑफिसमध्ये किंवा बाहेरगावी असताना. माझा हात थरथरू लागला. डोळ्यांसमोर अंधार आला. तुम्हाला आणखी पुरावे हव्यात का सर? नाही, मी म्हणालो. बस. मी एक योजना आखली. मी श्वेताला सांगितलं की मी 3 दिवसांसाठी दिल्लीला जातोय. पण मी गेलो नाही. मी घराबाहेर एका हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझ्या घरातच सीसीटीव्ही कॅमेरे लावले. लिव्हिंग रूममध्ये, बेडरूमच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये. तिसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून विक्रमला फोन केला. विक्रम, मी दिल्लीत आहे. तुला एक काम आहे. श्वेताला फोन कर आणि तिला सांग की मी पाठवलंय. तिला काही पेपर्स हवेत. ते माझ्या स्टडी रूममध्ये आहेत. तू घरी जाऊन ते आण. ठीक आहे यार, विक्रमनं म्हटलं. संध्याकाळी 6 वाजता विक्रम माझ्या घरी गेला. आर्यन त्याच्या ट्युशनला गेला होता. मी माझ्या लॅपटॉपवर लाईव्ह सीसीटीव्ही फीड पाहत होतो. विक्रम आत आला. श्वेता दरवाजा उघडली. अरे विक्रम, अभयनं पाठवलंस का? हो श्वेता, काही पेपर्स हवे होते. ये आत, चहा घे. माझं हृदय धडधडत होतं. ते दोघं सोफ्यावर बसले, गप्पा मारू लागले. आणि मग जे घडलं ते पाहून माझा जीव हलला. विक्रमनं श्वेताचा हात पकडला. तिनं प्रतिकार केला नाही. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग त्यांनी एकमेकांचे चुंबन घेतलं. माझा मोबाईल हातातून पडला. मी पळत माझ्या गाडीत बसलो. घराकडे धावलो. मी दरवाजा जोरात उघडला. श्वेता आणि विक्रम वेगळे झाले. दोघेही भयभीत झाले. अभय, तू इथे कसा? मी तिच्याकडे पाहिलं. माझे डोळे रक्तबंबाळ झाले होते. किती दिवस? मी विचारलं. काय बोलतोयस? किती दिवसांपासून हे चाललंय? विक्रम उभा राहिला. अभय यार, तू चुकीचं समजतोयस. मी त्याच्या कॉलरवर धरलं. चुप, एक शब्द बोललास तर गळा दाबून मारीन. श्वेता रडू लागली. अभय, मला माफ कर. माफ कर? माफ कर? 17 वर्षांचं प्रेम, 12 वर्षांचं लग्न, एक मुलगा आणि तू माझ्या मित्राबरोबर? अभय, तू मला कधीच वेळ दिलास का? मी किती दिवस एकटी होते माहीत आहे का तुला? तू फक्त तुझ्या बिझनेसमध्ये, पैशांमध्ये, यशात गुंतलेला. मला कधी विचारलंस का मला काय हवंय? तर हे करायचं होतं माझ्या मित्राबरोबर? विक्रम म्हणाला. अभय, श्वेता एकटी होती. मी तिला सपोर्ट केला आणि हळूहळू आम्हाला एकमेकांची गरज वाटू लागली.
मी त्याला एक चापट मारली, जोरदार. निघ माझ्या घरातून, आत्ताच निघ. विक्रम निघून गेला. मी श्वेताकडे पाहिलं, तूही. अभय, निघ, आत्ताच निघ. तिनं काही बोलायचा प्रयत्न केला, पण मी ऐकला नाही. त्याचवेळी आर्यन घरी आला. त्यानं आम्हाला पाहिलं. मी रागात, श्वेता रडत. काय झालंय? त्यानं विचारलं. मी काहीच बोललो नाही. पण खरा धक्का अजून बाकी होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 347 मेसेजेस. माझ्या घरातील सीसीटीव्ही फुटेज कुणीतरी हॅक केलं होतं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. व्हिडिओमध्ये श्वेता आणि विक्रम, त्यांचं चुंबन, सगळं दिसत होतं. माझा मोबाईल बंद पडू लागला. लोकांचे फोन, मेसेजेस, कॉमेंट्स. अभय पाटील, तुझी बायको, पाहिलंस का? अभय पाटीलच्या घरात, लाजीरवाणं. मी ऑफिसला गेलो. सगळे माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहत होते. माझे क्लायंट्स मीटिंग कॅन्सल करू लागले. अभय, आम्ही सध्या तुमच्याबरोबर काम करू शकत नाहीत. तुमची पर्सनल लाईफ तुमची, पण आमची इमेज. एका आठवड्यात माझे 3 मोठे प्रोजेक्ट्स कॅन्सल झाले. आर्यनला स्कूलमध्ये मुलं चिडवू लागली. तुझी आई, तुझ्या बाबांच्या मित्राबरोबर. आर्यन घरी रडत आला. बाबा, स्कूलमध्ये सगळे माझी हसत आहेत. मी तिथे जाणार नाहीये. माझं हृदय तुकडे तुकडे झालं. पुढच्या 3 महिन्यात माझं सर्वस्व संपलं. बिझनेस बंद पडला. विक्रमने सगळे क्लायंट्स घेऊन वेगळी कंपनी काढली. मी कोर्टात डिवोर्ससाठी केस केली. श्वेता तिच्या आईच्या घरी गेली. आर्यनला मी माझ्याकडे ठेवलं, पण तो माझ्याशी बोलत नव्हता. तो रडायचा. मला आईची आठवणी येते. माझी प्रतिष्ठा संपली. लोक रस्त्यावर पाहून कुजबुजायचे. एकदा एका पार्टीत मला कोणी बोलावलं नाही, कारण तुमची पर्सनल लाईफ कॉन्ट्रोवर्सियल आहे. मी मद्यपान करू लागलो. रोज रात्री मी रडायचो. माझं वजन कमी झालं. डिप्रेशनमध्ये गेलो.